नाही. फक्त आपल्या मनामध्ये त्याच्या भक्तीची आस पाहिजे. मनापासून जर हाक मारली ना, तो जगाचा मालक भगवान परमात्मा आपल्या हाकेच्या वेळी धावून आल्याशिवाय राहत नाही. मी उशीर कीर्तन चालू झाल्यापासून तुम्हाला सांगतोय, देवाची भक्ती करा, देवाची सेवा करा, पण तुम्ही काय माझं ऐकत नाही. आणि तुम्ही जरी माझं नाही ऐकलं तरी माझं काय सुद्धा जाणार नाही. एक दिवशी काळ येईल, तुम्हाला बांधून घेऊन जाईल, तेव्हा तुम्ही म्हणाल महाराज होतं ती खरं होतं. नाथ महाराज म्हणतात, नाथ महाराज म्हणतात, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल सरक शेवटीला काळ बांधून नेईल, सरक शेवटीला एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा, पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा, पिंगळा माधवारी. नाथ महाराज म्हणतात, हे जरी नाही काल मग दुसरं येईल. दुसरा येईल म्हणजे कोण दुसरा कीर्तनकार येईल का? अजिबात नाही. दुसरा जन्म जरी आला तरी तुम्हाला कळायचं नाही. म्हणून याच जन्मामध्ये त्या भगवंताची सेवा करून त्याचं नामस्मरण करा, त्याची भक्ती करा. म्हणून अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकोबर आहे,